छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। शेगावच्या संत श्री गजानन महाराजांना मी वंदन करतो। राजमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा। आजच्या या सभेला उपस्थित आपल्या नगर परिषद बुलढाणा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पूजाताई संजय गायकवाड आणि त्यांचं सर्व पॅनल 29 उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधानसभा आमदार संजय गायकवाड, आमचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तारजी, ओम सिंग राजपूत, गणेश सिंग राजपूत, गजेंद्र तांदळे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो। खरं म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या जास्ती आहे। मी सकाळपासून ज्या ज्या सभेत जातोय तिकडे लाडक्या बहिणींचंच राज्य आहे, लाडक्या बहिणींचंच राज्य आहे। आणि इथं पण तुमची लाडकी बहीणच उभी आहे। या लाडक्या बहिणीला नगर परिषदेत पाठवायचं ना आपल्याला। आणि म्हणून मी लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो आणि लाडक्या भावांचंही स्वागत करतो। मी आज इथं प्रचाराला येण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आलेलो आहे। या निमित्तानं आपली भेट होते, जीवाभावाची माणसं भेटतात। संजय गायकवाड म्हणाले, मी या बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री असल्यापासून 5 वेळा आलोय आणि आज 6व्यांदा आलेलो आहे। आणि मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे। तुम्ही जे जे मागितलं ते मी मुख्यमंत्री असताना दिलंय। आता मी देखील तुम्हाला शेवटी विनंती करणार आहे। आणि म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ पहाडासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला। आतापर्यंतच्या इतिहासामधले सगळे रेकॉर्ड मोडून टाकले। 232 जागा महायुतीच्या तुम्ही निवडून दिल्या, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। आणि या लाडक्या बहिणींना आणि भावांना भेटायला हा तुमचा लाडका भाऊ आलाय। बुलढाणा नगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे आणि म्हणूनच पूर्ण बहुमताची सत्ता तुम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष आणि 30 लोकांची बॉडी, पूर्ण टीम निवडून द्यावी म्हणून मी विनंती करायला आलोय। आणि म्हणून धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, हे मी सांगायला आलोय। पूजाताई गायकवाड या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। पूजाताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला रेकॉर्ड ब्रेक मतदान करा, हे सांगायला मी आलोय। बुलढाण्याची शान, भगवाची शान, बाण आणि आन कायम ठेवा असं मी सांगायला या ठिकाणी आलोय। विरोधकांचं मला वाटतं या ठिकाणी एवढा प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे, एवढे सगळे लोक 2 तारखेपर्यंत मैदानात उतरून डोळ्यात तेल घालून काम केलं तर सर्व विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। हा विश्वास तुमच्या या उपस्थितीवरून दिसतोय। आणि म्हणून आपल्याला प्रगतीचा निर्धार आणि विकासाचा अजेंडा घेऊन जायचा आहे। आणि म्हणून बुलढाण्यावर फडकणार शिवसेनेचा भगवा, हे या ठिकाणी आज त्याची प्रचिती आणि आपण संकल्प केलेला दिसतोय। बुलढाणा शिवसेनेचा बालेकिल्ला, बुलढाण्यात अनेक कामं केली आपण। इथले आमदार संजय गायकवाड यांनी तर या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभे केले आणि स्मारक उभी केली आहेत। प्रतापराव जाधव खासदार आहेत, मंत्री आहेत,
त्यांच्या माध्यमातून कामं झाली आहेत आणि म्हणून बुलढाणा एक भगवं वादळ असलेला हा बुलढाणा आहे। या ठिकाणी शिवसेनेचा भगवा होता आणि यापुढे कायम राहील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। विकासाचं एकच निशाण शिवसेनेचा धनुष्यबाण असं आपण म्हणतो आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे आई, पत्नी किंवा बहीण असते आणि संजय गायकवाडच्या यशाच्या मागे पूजाताई आहे आणि म्हणून पूजाताईंचा देखील मोठा वाटा आहे। कधी कधी संजय जरा कामाच्या ओघात गडबड करतो, पण त्याची इच्छा असते की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे। मी त्याला काही मंत्र देऊन ठेवलाय, आता सुधारलाय तो। आणि शेवटी शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक हा जो आहे तो कधी घाबरत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बाला साहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता। जैसा संजय है, ये एकनाथ शिंदे है, जो बोलता है वही करता है, जो बोलता वही करता है। एकनाथ शिंदे जो बोलता वो करता है, जो बोलता नहीं वो भी करके दिखाता है। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, एकनाथ शिंदे कमिटमेंट का पक्का है। एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता, असं काम माझं आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की यहां पर शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है ना, नामुमकिन। इतनी बड़ी फौज यहां है और इतनी बड़ी फौज वहां है। कुछ लोग कहते थे, शोले का असरानी का डायलॉग है वो बोले आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। पीछे देखे तो कोई नहीं, वैसा एकनाथ शिंदे का नहीं, आगे भी है पीछे भी है, बहुत बड़ी ताकत है। और इसलिए मैं कहता हूं कि छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बातें होगी और सब जगह शिवसेना ही दिखेगी। बड़ी बड़ी बातें म्हणजे लहान लहान शहरामध्ये मोठी मोठी कामं आपण करू, विकासाची कामं करू, चांगले रस्ते देऊ, पिण्याचं पाणी देऊ, धूळ मुक्त बुलढाणा करू, या ठिकाणी भुयारी गटार योजना करू। आज पाणी पुरवठ्याला किती पैसे दिले संजय? पाणी पुरवठा योजनेला 180 कोटी दिले, रस्त्यांसाठी निधी दिले। तुम्हाला विधानसभेत पूर्ण किती पैसे दिले संजय राव? 3000 कोटी रुपये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या बुलढाणा विधानसभेला दिले। अब्दुल सत्तार जी है, आपको कितने दिए? 2000 करोड़ हमारे अब्दुल भाई को भी दिए हैं विकास के लिए। ये हमारी विकास नीति है, ये हमारा विकास का एजेंडा है। मेरे कई मुस्लिम भाई और बहन भी धनुष बाण पर खड़ी है। 5 का 6 किती लोक आहेत? 5 उमेदवार धनुष्य बाणावर या ठिकाणी उभे आहेत। मी एवढंच सांगतो की आमचा अजेंडा विकासाचा आहे। बाळासाहेब सांगायचे, जो देशप्रेमी आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे आपला आहे, जो देश का दुश्मन है वो अपना नहीं। आणि म्हणून जो देशाचा देशभक्त है, जो देश प्रेमी है, वो किसी भी जाति पाति का धर्म का है, वो हमारा है। और विकास के माध्यम से हमें विकास को आगे बढ़ाना है। जात पात धर्म बाजू में रखकर विकास का एजेंडा आगे ले जाना है। आणि म्हणून बुलढाण्यामध्ये सगळ्यांनी, सगळ्या जातीपातीचे लोक, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळे जात पात एकत्र आलेली आहे विकासासाठी। त्यांना विश्वास आहे की शेवटी आपला अजेंडा विकासाचा आहे। आपला अजेंडा आरोप प्रत्यारोप शिव्या शापवाला नाही। आपला अजेंडा टीका टोमणे मारणे नाही। आपला अजेंडा डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट।
उद्या आपल्या मुलाबाळांचं आयुष्य बघा. या शहराचा एवढा काया पालट झाला पाहिजे की ज्या कामांना पैसे दिलेत ते तर कामं होतील, पण जी कामं शिल्लक आहेत त्या कामांना देखील एकनाथ शिंदे हा नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देतो. माझ्याकडे एक नगर विकास खातं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला कामं करायची आहे आणि या शहराला पूर्णपणे बदलून टाकायचं. सिमेंटचे रस्ते झालेत, काही ठिकाणी झालेत, काही ठिकाणी करायचे आहेत. उरलेले रस्ते पण आपण करू, कारण रस्ते, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, शाळा, मैदान, गार्डन हे सगळं आपल्याला पाहिजे. एक बुलढाणा एक आदर्श शहर बनवायचं आहे आणि आदर्श शहर बनवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांनी मिळून 2 तारखेला परिवर्तन घडवायला पाहिजे, परिवर्तन घडवायला पाहिजे. आणि म्हणून मला माहित नाही इथं किती कोण किती पक्ष उभे आहेत, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही झालं तरी सुद्धा लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे, धनुष्यबाणावर आहे. कारण 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये फिरला. एकनाथ शिंदेने विकासाला चालना दिली. महायुती सरकारने अनेक योजना केल्या. या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि ही योजना केली. लेक लाडकी लखपती योजना केली. एसटी मध्ये 50% सवलत दिली. मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. आपल्याला मी एक सांगतो दुःखद प्रसंग, एक दुःखद घटना घडली. एका मुलीने आत्महत्या केली. ती उच्च शिक्षण घेत होती इंजिनिअरिंगचं. 50% फी पालक भरत होते, 50% सरकार भरत होतं. त्या मुलीला भीती वाटली, पालक पैसे भरू शकत नाही म्हणून वडील आत्महत्या करतील की काय, तिने स्वतःच आत्महत्या करून घेतली. 12:30 वाजता रात्री या एकनाथ शिंदेने बातमी पाहिली. त्याच दिवशी मनाला वेदना झाल्या, मनाला दुःख झालं आणि त्याच दिवशी ठरवलं आपलं हे सर्वसामान्यांचं सरकार, या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये मुलगी आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर आपल्या सरकार आणि सत्तेचा काय उपयोग आहे. त्याच दिवशी ठरवलं आणि उच्च शिक्षणासाठी 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेऊन टाकला. हे सरकारचं काम आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार. शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये, पीक विमा योजना, वयोश्री योजना, कितीतरी योजना केल्या. सगळे नियम बाजूला टाकले, एनडीआरएफ नियम बाजूला टाकले, सगळ्या अटी शर्ती बाजूला टाकल्या. शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपण केलं. दिलेला शब्द आपण पाळतो. कर्ज माफीचा निर्णय आपण वचननामा दिला. कर्ज माफी पण आपलं सरकार महायुती केल्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द मी आपल्याला देतो. आज महिलांसाठी बचत गट योजनेमध्ये ग्रामीण बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड मिळतो, पण शहरी बचत गटांना पूजाताई नाही मिळत ना, शहरात मिळत नाही. आणि म्हणून नगर विकास खात्याकडून शहरी भागात नगरपालिका हद्दीमध्ये जे बचत गट आहेत त्यांना देखील खेळतं भांडवल देण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री म्हणून घेईल. स्वतःच्या पायावर उभं करायचंय. 1500 रुपये ही मोठी गोष्ट नाही, पण 1500 रुपये आज माझ्या लाडक्या बहिणींना मिळतात. ह्या 1500 रुपयामध्ये स्वतःच्या सहीने ते पैसे काढू शकतात. त्यांना एक अधिकार प्राप्त झालाय. दुसऱ्याकडे हात पसरायचा आता त्यांना दिवस राहिले नाहीत. कारण मी जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे.
घर चालवताना त्यांची काटकसर मी पाहिली. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मनाशी ठरवलं, या माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी आपण करायचं. आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि विरोधक म्हणाले, कोर्टात गेले, बंद पडायला गेले, काय म्हणाले, चुनावी जुमला आहे, आमकाय तमकाय, पैसे मिळणार नाहीत. पण मी सांगतो, मी एकदा ठरवलं की ते पूर्ण करतो. लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू झाले. आणि मी आपल्याला सांगतो, दर महिन्याला भावाची ओवाळणी बहिणीला देण्याचा निर्णय झाला. आणि मी आपल्याला सांगतो, कोणीही माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. काही लोक अफवा पसरवत असतात, त्याच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही जसं विधानसभेमध्ये जी एकजूट दाखवली तेच वातावरण मी प्रत्येक सभेमध्ये पाहतोय की लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे, लाडक्या बहिणीने संकल्प केलाय, लाडक्या बहिणीने निश्चय केलाय की कुठल्याही परिस्थितीमध्ये या बुलढाण्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्णय केलेला आहे. माझं नाव, तुमच्या या भावाचं नाव एकनाथ आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना शेवटपर्यंत या भावाची साथ असणार आहे, हे मी तुम्हाला सांगायला आलो. बाकी विकास तर करत राहू आपण. या ठिकाणी अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला, अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून बुलढाण्यामध्ये जे काय आपलं शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे, तो भगवा कायम आपल्याला फडकवत ठेवायचा. आणि बुलढाण्यातला शिवसेनेचाच वाघ असणार आहे. कुठलाही ऐरा गैरा काही बडबड केली तर तिकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत, आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत. प्रिंटिंग मिस्टेक म्हणून लोकांना मूर्ख बनवणारे लोक आम्ही नाही. वचनं द्यायची आणि पाळायची नाहीत, याच्यातले आम्ही नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. हेच आम्हाला बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, या ठिकाणी किती दुश्मन येऊ दे, पण जब तक अब्दुल सत्तार जी, जब तक बाजुओं में दम है तब तक हम है. दुश्मन का हाल मत पूछो, उनकी ताकत बहुत कम है. आणि म्हणून दुश्मन तिकडे लक्ष देऊ नका, कोण उभा आहे काय. एकच लक्षात ठेवा, पूजाताई गायकवाड उभ्या आहेत, त्यांची 30 लोकांची टीम उभी आहे. या टीमला विजयी करायचं आहे. आणि म्हणून बुलढाण्याचं पर्यटन, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भौगोलिक दृष्ट्या असलेलं महत्व जे आहे हे आपल्याला कायम राखायचं आहे, आबाधित राखायचं आहे, वाढवायचं आहे. आणि म्हणून शहरात आल्यानंतर अनेक महापुरुषांचे पुतळे इथं पाहायला मिळतात. एक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि स्फूर्ती मिळते. महापुरुषांचे पुतळे आहेत. आणि म्हणून हे महापुरुषांचे पुतळे बसवले कोणी? या आमच्या आमदार संजय गायकवाड. सगळे पैसे त्यांनी घेऊन आला आणि माझ्याकडून आणि इकडे पुतळे बसवले. पण त्यांनी चांगलं काम केलंय. महापुरुषांचे पुतळे आहेत. आणि इथं नवीन पिढीला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे स्मारकांचं शहर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त मी संजयला एवढंच सांगतो की दररोज एक महापुरुषाच्या पुतळ्याच्या समोर तू जात जा. बरोबर आहे ना? आणि 2 मिनिटं स्तब्ध उभा होऊन त्यांचा इतिहास डोळ्यासमोर घ्यायचा. मी सांगतो, संजय गायकवाडला कधी मागे वळून बघावं लागणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला
या ठिकाणी बाकी पैसे किती दिले ते काय बोलू नको ना बाबा, कारण ती यादी खूप मोठी आहे. आणि कृषी महाविद्यालय केलं, आपण मेडिकल कॉलेज पण केलं ना इकडे, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, त्याचबरोबर 146 कोटी रुपयांना मंजुरी दिली. रस्ते प्रकल्पांसाठी 188 कोटी, पाणी पुरवठ्याचं काम 59 कोटी, शहर शुद्ध स्वच्छ पाणी आता आपल्याला नियमित मिळेल. रस्त्यांसाठी 42 कोटी, दुसऱ्या टप्प्यासाठी 86 कोटी, जिल्हा नियोजन मधून 22 कोटी, येळगाव जलाशयातून पाणी पुरवठ्यासाठी 25 कोटी लागणार आहेत का? मग ते बोलला नाही तू काय? हा नाही, त्यांनी मला सांगितलं, मी जे बोललोय त्याला तुम्ही हा म्हणा. जे संजय गायकवाडनी मागणी केली आहे, जो बोललेला आहे विकास कामांसाठी, त्याला सगळ्याला माझा होकार आहे. नुसता होकार नाही तर ते पैसे सर दिले जातील, हा शब्द पण या ठिकाणी देतो मी. आणि म्हणून या ठिकाणी जे काही आपण काम केलेलं आहे, नगर परिषद शाळांमध्ये दर्जेदार सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत. त्याचबरोबर हे झोपडपट्टीत लोकांना घरकुल योजना ते देखील आपल्याला द्यायचं आहे. रस्ते, गार्डन, इंडोर स्टेडियम अशा अनेक सुविधा इथं द्यायच्या आहेत. त्यासाठीच तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आता आमदार खासदार इथले शिवसेनेचे आहेत, नगराध्यक्ष पण शिवसेनेचाच पाहिजे ना. त्यामुळे निधी आणणार, इथं विकास कामं होणार. या ठिकाणी बुलढाणा एक आदर्श शहर बनवायचं असेल तर यासाठी शिवसेनेचाच नगराध्यक्ष निवडून द्या. आणि पूजाताईंनी संजय गायकवाड यांच्या सोबत काम केलेलं आहे. ते पण पहिले काय काय होत्या का? नगरसेवक आणि नगराध्यक्ष पण होत्या. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव या शहराच्या विकासासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. इथं प्रतापराव पण आहे, केंद्रातून पण काहीतरी आणा तुम्ही. केंद्रातून काय आणणार? रेल्वे आणा, आयुष मंत्रालयातून काहीतरी आणा. हा, एअरपोर्टला जागा आहे का? अरे एअरपोर्ट पण बांधू, काय प्रॉब्लेम आहे? आपलं सरकार किती एअरपोर्ट बांधले आपण. उदय सामंत उद्योग मंत्री, त्याला मी सांगतो हा ते नक्की करेल. आणि इथं गाडीत बसल्यावर मी लगेच फोन करतो त्यांना. आणि जे काही ते आपल्याला आवश्यक आहे, MIDC मध्ये उद्योग मोठे आले पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून बुलढाण्याच्या विकासाला निधी कमी पडणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी आठवण करून देतो की जे तुम्ही मागितलंय ते देणारा हा तुमचा भाऊ आहे. हा ते देणारा हा तुमचा भाऊ आहे. आणि तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवलाय तसाच इतिहास या बुलढाण्यामध्ये आपल्याला घडवायचा आहे, भगवा फडकवायचा आहे. यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय. आणि जाता जाता एवढंच सांगतो, इलाका किसी का भी हो धमाका हम ही करेंगे. इलाका किसी का भी हो धमाका हम ही करेंगे. जलवा किसी का भी हो जुलूस हम ही निकालेंगे. 2 तारखेला विजयी मिरवणूक आपल्याला काढायची आहे. अब्दुल सत्तार भाई बरोबर आहे ना? 3 तारीख ती 2 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचंय. बाकी काही कुठं काय बघू नका, इकडं तिकडं काही नाही. सरळ जायचं, धनुष्यबाण बघायचं, बटन दाबायचं. धनुष्यबाणचं बटन एवढंच दाबा की बाकी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आणि धनुष्यबाणाचा भगवा झेंडा डौलाने बुलढाणा नगरपालिकेवर फडकला पाहिजे, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संविधान दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. संविधान बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांची घटना. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.